ऑर्गेनिक इव्होल्युशनची पार्ट घेतली. पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघितलं RNA वर्ल्ड क्रॅश and why it is called as RNA world. There are some evidences which represents RNA world that also we have discussed about. Then we have started to discuss about organic evolution and how does it happen through the time, and who were the different scientists. Those are put forward different theories, and again those theories were not a firm one or a perfect one, what we can say, and therefore those theories what we can say removed or rejected by the people, and then new theories came forward. But one of the theory right now we are going to discuss, which is somewhat perfect, not always it is not a 100% perfect, but it is mostly 95% we can say it is a perfect, and that theory still exists about the evolution and changing the different rates of organisms. Again, we have discussed some of the parts of the Lamarckism, then of the August Weismann's experiment, and germplasm theory as well. That germplasm theory also says something about the evolution, not much about the evolution, but something says about the evolution. But the evolution is not a very simple phenomenon. It is very complex phenomenon, because many times what happens, one thing we can understand very well, but other thing we left to understand, because we can't do it simultaneously, because it's a lengthy process, or it is a prolonged process, as we have said. It is a gradual and slow changes. स्लो असल्यामुळे आपल्याला ते एकाच वेळेस सगळ्या गोष्टी काय म्हणूया स्टडी करता येत नाही, म्हणून नवीन नवीन त्यांचे जे पैलू आहेत ते आपल्याला उलगडत जातात, म्हणून आपण त्याला रोलिंग असं म्हटलं. बरोबर, आपण त्याचा अर्थ बघितला होता. ओल्वेरी म्हणजे काय? रोलिंग और एनरोलिंग, अनरोलिंग किंवा रोलिंग असं म्हटलं. रोलिंग म्हणजे काय? पुन्हा पुन्हा त्या गोष्टीच्या भोवती जर विचार करत गेला तर पुन्हा पुन्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी सापडत जातात, म्हणून त्याला रोलिंग असं म्हटलं बघायला मिळेल. सो another one of the phenomena is called as a Darwinism, that we will discuss, and it is a most accepted theory right now as well, as we have just said, and it is given by the Charles Darwin. Charles Darwinच्या अगोदर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या थेरी आलेल्या बघायला मिळाल्या, किंवा आपण त्या रिजेक्ट पण केल्या. जसं आता सांगितलं लॅमार्कची थेरी असेल, माल्थसची थेरी असेल, किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज आल्या, आणि त्या थेरी बरोबर डार्विन सुद्धा स्वतःला इव्हॉल्व करत गेला, आणि डार्विनचा सगळ्यात महत्वाचे जे इव्हिडन्सेस होते त्या इव्हिडन्स वरून याची थेरी आपल्याला महत्वाची असलेली बघायला मिळते. पहिलं लक्षात ठेवायचं, डार्विनची जी थेरी आहे त्याला आपण काय म्हणतो? नॅचरल सिलेक्शन थेरी. काय म्हणायचं त्याला? एक लक्षात ही गोष्ट लक्षात ठेवायची, नॅचरल सिलेक्शन थिअरी और थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं तरी लक्षात राहील. किंवा काही नॅचरल सिलेक्शन थिअरी म्हणा किंवा थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं तरी चालेल. डार्विन म्हटलं की हे लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायचं. ऑर्गेनिक इव्होल्युशन वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, पण नॅचरल सिलेक्शनची थिअरी कुठे सांगितली? डार्विनने सांगितली, and it is still existing, and therefore because of this natural selection theory, Darwin is remained as it is, or his theory remained as it is. फक्त याच कारणामुळे आपल्याला ही राहिलेली बघायला मिळते. याच्या अगोदर आपण बघितलं की साधा सिंपल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे होते. लॅमार्कची थिअरी आपण बघितली. लॅमार्कची थिअरी एकदम साधी सिंपल होती. लॅमार्कने काय सांगितलं? यूज अँड डिसयूज. एखादा ऑर्गन यूज केला तर तो तसाच डेव्हलप होत जातो, आणि एखादा ऑर्गन नाही यूज केला तर तो नष्ट होत जातो. येस, सम एक्सटेंट इट इज गुड, बट इट इज नॉट इनहेरिटेबल, सो इट कॅनॉट अॅक्युमुलेट. फॉर एक्झाम्पल, आपण समजा एखादा म्हणतो आपण की अभ्यास केल्यानंतर आपला ब्रेन डेव्हलप होतो. येस, यूज केल्यानंतर ब्रेन डेव्हलप होत जातो, दॅट इज करेक्ट. आणि जर यूज नाही केला तर इट विल नॉट डेव्हलप, दॅट इज ऑल्सो करेक्ट, बट इट इज नॉट इनहेरिटेबल. तो इनहेरिटेबल आहे का? नाहीतर मग शास्त्रज्ञांची मुलं शास्त्रज्ञ झाले. एडिसनचा मुलगा मोठा कोणीतरी झाला असता, डार्विनचा मुलगा काहीतरी झाला असता, असं झालं असतं. दॅट इज नॉट करेक्ट. म्हणून ती थेरी आपल्याला रिजेक्ट करावी लागली, किंवा यूज अँड डिसयूज थेरी आपल्याला तेवढीशी ऍक्सेप्ट करता आलेली नाही, म्हणून ती थेरी आपल्याला रिजेक्ट केलेली बघायला.
But what Darwin did? Darwin's revolutionary work is focused on his journey or it is a voyage. बघा सगळ्यात महत्वाचा जर्नी into the ocean for about 5 years. किती 5 वर्ष त्यांनी समुद्रामध्ये प्रवास केला, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. स्पेशली मेन्शन जर करायचं झालं तर डिसेंबर 1831 to 1836 एवढ्या वर्ष तो फक्त आणि फक्त प्रवास करत होता, फक्त आणि फक्त रिसर्च करत होता. त्यानं काही केलं नाही. त्या शिपवरती गेला, त्याची सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवायची HMS बीगल नावाची शिप त्याच्याकडे होती. त्या ज्या शिपवरती त्यानं प्रवास केला त्या शिपचं नाव होतं HMS बीगल. तर यानं काय केलं की साऊथ अमेरिकेचे सगळे जेवढे काय म्हणूया आयलंड्स आहेत त्या आयलंड्स वरती त्यानं स्टडी केलं आणि त्याच्यातली सगळ्यात महत्वाची आयलंड आपल्याला लक्षात येईल गॅलापॅगस आयलंड. या गॅलापॅगस आयलंड मध्ये त्यानं सगळ्यात जास्त रिसर्च केलेला होता. त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमचा स्टडी केला. ही हॅज नॉट ओनली स्टडीड द व्हॉट वी कॅन से नेचर, स्पेशली इट इज अ स्टडी ऑफ नेचर. त्याच्या स्टडीला आपण काय म्हणूया स्टडी ऑफ नेचर. लक्षात ठेवा स्टडी ऑफ नेचर. He has not only studied animals, he has not studied only some group of organisms, but also plants. त्यानं वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट पण अभ्यास केले. ह्या 5 वर्षामध्ये त्यानं काही केलं नाही असं नाही, सगळ्या गोष्टी केल्या. He has studied different kinds of the plants, he has studied different kinds of the animals, of the terrestrial and within the aquatic organisms, all different kinds of the study, varied study he has taken. त्यानं काय केलं वेगवेगळ्या प्रकारचा स्टडी केला. एकच स्पेसिफिक केला का नाही. बाकीचे शास्त्रज्ञ काय करत होते एखादा स्पेसिफिक स्टडी करायचा आणि एखादं कन्क्लुजन काढून जगाला सांगायचं असं होतं. पण यानं काय केलं, यानं फक्त स्टडी करत राहिलं, काही केलं नाही सुरुवातीला. इनिशियली ही हॅज नॉट गिवन नॉलेज टू द वर्ल्ड, इन्स्टेड ही हॅज एंगेज्ड कंटिन्युअसली इन द स्टडी. त्यानं फक्त स्टडी केलं, काही नाही, असेसमेंट नाही, काही नाही, स्वतःचं पण काही असेसमेंट नाही. देन ही रोट अ बुक. त्याने काय केलं wrote a book. त्यानं एक पुस्तक लिहिलं and that is a origin of species by natural selection. त्या पुस्तकाचं नाव आहे origin of species. origin of species एवढं जरी म्हटलं तरी चालतं, पण त्याच्या पुढे नॅचरल सिलेक्शन बाय नॅचरल सिलेक्शन असं बुक त्यानं लिहिलं. लक्षात ठेवायचं ओरिजिन ऑफ स्पेसिस एवढा जरी आला तरी लक्षात ठेवायचं, म्हणजे ते काय वेगळं नाही. असं कुठलंही बुक नाही ओरिजिन ऑफ स्पेसिस, असं कोणाचंही दुसरं बुक नाही. त्याच्यामुळे हे डार्विनचंच आहे. म्हणजे बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये देताना विच बुक इज रिटन बाय डार्विन किंवा असं ओरिजिन ऑफ स्पेसिस बुक इज रिटन बाय डॅश 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 सायंटिस्ट नाव दिलेलं. अशा वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले तर लक्षात ठेवायचं दोन्ही. किंवा ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन असं जरी नाव आलं तरी ही डार्विनच आहे. ठीक आहे, म्हणून त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही की ओरिजिन ऑफ स्पीसीज वेगळं आहे आणि ओरिजिन ऑफ स्पीसीज बाय नॅचरल सिलेक्शन ते असतं ना. आजकालच्या मूवी येतात ना ते छोटं टायटल छोटं असतं आणि बाकीचं एक सैराटचं पूर्ण नाव काय माहिती आहे? सैराट मूवीचं सैराट लव्ह स्टोरी असं काहीतरी आहे छोटंसं. लक्षात आहे सैराट हा मोठा वर्ड आहे आणि लव्ह स्टोरी तसंही ओरिजिन ऑफ स्पीसीज हा मोठा वर्ड आहे पण त्याच्याकडे बाय नॅचरल सिलेक्शन हे छोटा वर्ड आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला ते पुस्तक लक्षात ठेवताना लोक काय ओरिजिन ऑफ स्पीसीज असं लक्षात ठेवतात. म्हणून त्याच्यामध्ये गल्लत करून घ्यायची नाही. किंवा असे कितीतरी मूवी आहेत ते तुम्हाला दिसतील की त्याचं नाव मोठं असतं नाव छोटं असतं आणि त्याच्याखाली मोठं टायटल असतं. आम्हाला ते एक मूवी होता आता सनी देओलचा होता तो एक आठवत नाही सडनली. ठीक आहे, तर असे काही असतात तर त्याच्यामुळे लक्षात बुकची नावं तिथं गल्लत करायची नाही. म्हणून लक्षात ठेवायचं ह्या बुकमध्ये त्याला खूप मोठ्या गोष्टी सगळ्या ज्या गोष्टी त्याची डायरी जी होती
त्या डायरीवरून हे बुक तयार झालेलं बघायला मिळतं. त्यानं 5 वर्षाची डायरी लिहिली, त्या डायरीमधून हे बुक आपल्याला ओरिजिनेट झालेलं बघायला मिळतं. त्याचं कन्क्लुजन काय आहे ते आपण बघायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपण जरासं त्याच्या आधी हु इन्फ्लुएन्स्ड द डार्विनला हे सगळं करावंसं का वाटलं, किंवा ओरिजिन ऑफ स्पीसीज अँड देन हाऊ ही हॅज कन्क्लुडेड दॅट evolution occurs by the natural selection. Then how does it happen? Or what we can say, name itself says about how the species are originated. How the species, it does mean that how organisms are originated. बघा काय म्हटलं मी, how origin of species has occurred. म्हणजेच काय, स्पीसीज कशा तयार झाल्या. प्रश्न काय, स्पीसीज कशा तयार झाल्या याचं उत्तर आपल्याला याच्यात मिळतं. किंवा स्पीसीज म्हणजे काय, स्पीसीज म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझम, बरोबर. स्पीसीज म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना आपण स्पीसीज असं म्हणतो. म्हणजे ऑर्गॅनिझम कसे तयार झाले, याची उत्पत्ती कशी झाली हे कोणी सांगितलं, डार्विनने सांगितलं. या नॅचरल सिलेक्शन थेअरीनं सांगितलेलं बघायला मिळतं. त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिला शास्त्रज्ञ आलेला तो होता जिओलॉजिस्ट, आणि सी लाईन नावाचा शास्त्रज्ञ होता. सी लाईन, he was a geologist, and geologist, he was discussing about special environmental changes into the American continent. American continent मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स स्टडी करत होता. and he studied environmental studies. लक्षात ठेवायचं, त्याचं काय काम होतं, एन्व्हायरमेंटचा स्टडी, क्लायमॅटिक कंडिशनचा स्टडी, हाऊ वेदर इज देअर इन दॅट पर्टिक्युलर एरिया. त्या एरियामध्ये काय एन्व्हायरमेंटल कंडिशन काय, टेम्परेचर किती आहे, प्रेशर किती आहे, काय चेंज होतं का, कॉन्स्टंट राहतं हे बघत होतं. आणि त्याचं म्हणणं असं होतं की दिस एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर कॉन्स्टंट कंडिशन्स कॉन्स्टंट कंडिशन्स त्या ठिकाणी राहत होत्या किंवा एक्झिस्ट राहत होत्या असं त्याला म्हणायचं होतं. किंवा त्यानं काय सांगितलं होतं की ह्या ज्या सगळ्या कंडिशन्स त्या व्हॅलिड अशा जास्त नाही, त्या कॉन्स्टंट राहत आहेत असं कोणाचं म्हणणं होतं, वाय. मग त्याच्यावरती डार्विनने विचार करायला सुरुवात केली. आणि डार्विन हॅज कन्क्लुडेड दॅट व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस विच आर एनहान्स्ड द डिफरंट काइंड्स ऑफ द इव्होल्युशन ऑफ ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझमच्या इव्होल्युशनसाठी कुठल्या प्रकारची गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना लक्षात ठेवली की अलॉंग द स्पेशली अमेरिकन कॉन्टिनेंट मध्ये त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स आहेत. नॅचरल फोर्सेस, डार्विन्स ऑब्झर्वेशन्स काय म्हणतात, डार्विन्स ऑब्झर्वेशन्स. आता डार्विनच्या बद्दल बोलतोय आपण, डार्विन बद्दलच बोलतोय, फक्त रेफरन्स मध्ये घेतोय. डार्विनने त्याच्यात काय सांगितलं, और हिज ऑब्झर्वेशन सेज दॅट नॅचरल फोर्सेस existing there at the condition or there in the America, whatever the natural forces along the, especially what we can say, along the earth crust, along the earth crust of a South America, those are responsible for, along the एक condition लक्षात ठेवा, and these are responsible for this whatever the natural forces existing in the along the earth crust, especially in the America, South America. असं एक पहिलं ऑब्झर्वेशन सांगायचं. मी सेपरेट करून लिहितोय मुद्दाम, कारण ते समजून आणि कोरिलेट करायला थोडंसं अवघड आहे, म्हणून तुम्हाला सेपरेट करून सांगतो. नॅचरल फोर्सेस एक्झिस्टिंग अलॉंग द अर्थ क्रस्ट इन अमेरिका, स्पेशली अमेरिका, दोज आर रिझल्टेड इन formation of strange of a plant. That's the वाक्य मी वापरतो, strange of plants. वेगवेगळ्या प्रकारचे strange of a plants, strange plants वेगवेगळ्या प्रकारचे, obviously which cannot be believed
असे ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही असे प्लांट्स, हे प्लांट्स इथं असू शकतात असा विश्वास आपला बसणार नाही, कारण ते इजिओली बघितलेलं नसतं. बरोबर. अशा प्रकारचे प्लांट्स त्या साऊथ अमेरिकेच्या अर्थक्रस्ट वरून किंवा त्या कंडिशन ज्या आहेत त्या चेंज इन कंडिशन नाही ज्या काही असतील, वरच्याला सांगितलं कॉन्स्टंट, पण यानं काय सांगितलं, यानं काय बघितलं की जरी थोडासा जरी चेंज झाला तरी सुद्धा स्ट्रेंज ऑफ प्लांट, म्हणजे बघा दोघांची ऑब्झर्वेशन काय, लायनने काय सांगितलं एन्व्हायरमेंटल कंडिशन कॉन्स्टंट आहे, त्या बदलत नाही जास्त, आणि त्या जर बदलत नसतील तर प्लांटचं व्हॅरिएशन कसं झालं, दॅट वॉज द क्वेश्चन इन फ्रंट ऑफ अ डार्विन. डार्विनच्या समोर कुठला प्रश्न आला की एन्व्हायरमेंटल चेंजेस जर होत नसतील तर मग मात्र हे प्लांट्स वेगवेगळे कसे आले, तर त्यानं लक्षात घेतलं की देयर आर सम फोर्सेस विच आर एक्झिस्टिंग ऍट द अर्थ क्रस्ट, नॉट इन द क्लायमेट. बरोबर, लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट मध्ये आहेत का, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये आहेत का, नाही, अर्थ क्रस्ट मध्ये काहीतरी चेंजेस असे आहेत की दो चेंजेस आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ अ स्ट्रेंज ऑफ अ प्लांट. क्लिअर. आणि त्याच्यात अजून थोडासा वेगळा आपल्याला त्यानं जास्त डिटेल मध्ये स्टडी केलेला आहे. ही हॅज ऑब्झर्व्ड a specific type of animals as well. Especially, he has observed this. Again, another word there is archipelago. 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 What is archipelago? Archipelago is a group of islands. Group of islands. Group of islands. जर आयलंडचा ग्रुप असेल तर त्याला काय म्हणायचं, आर्किपेलागो असं म्हणायचं. लक्षात ठेवायचं. कधी समुद्रामध्ये अनेक जर बेटं असतील छोटी छोटी आणि त्या सगळ्यांना मिळून जर शब्द द्यायचा झाला तर आयलंड असं म्हणता येणार नाही, आयलंड्स असं म्हणायचं. बरोबर. तर त्याला काय म्हणणार आपण, आर्किपेलागो असं म्हणणार. त्याला वेगळा शब्द काय, अनेक वचनी काय, आर्किपेलागो, ग्रुप ऑफ अ स्मॉल टाइप ऑफ आयलंड्स. देअर आयलंड्स हा शब्द आयलँड असा ऐवजी आपण काय म्हणतो आयलंड्स असं म्हणतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आर्किपेलागो ग्रुप ऑफ आयलंड्स, म्हणून त्यांना एकत्र जर केलं एन्व्हायरमेंटल कंडिशन सगळ्या गोष्टी सेम असतील तर त्याला आर्किपेलागो असं म्हणायचं. या आर्किपेलागोवरती त्यानं दोन वेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझमचा स्टडी केला. स्पेशली ही ऑब्झर्व व्हॅरिएशन among tortoises and finches. Tortoises and finches, small bird, tiny bird, चिमणीच्या आकाराचा जो बर्ड आहे त्याला काय म्हणायचं, फिंच असं म्हणायचं. ठीक आहे. टॉर्टॉइज. स्पॅरो जो आहे त्याला आपण फिंच म्हटलं तर चालेल, सध्या आपण त्याला फिंच असं म्हणूया. किंवा आपली मैना असते, मैना, फिंच असं त्याला म्हणायचं. म्हणजे एक ग्रुप आहे वेगळा, छोट्याच्या आकाराचा जो पक्षी असतो त्याला आपण फिंच म्हणा असं तरी म्हटलं तरी चालेल. सध्या आपण डोक्यात तेवढंच ठेवायचं, सायंटिफिकली जास्त काही जायचं नाही त्याच्यावर. ठीक आहे. त्याने काय स्टडी केला, व्हॅरिएशन अमंग द स्पेशली टॉर्टॉइजेस अँड फिंचेस इन द आर्किपेलागो, साऊथ अमेरिकन आर्किपेलागो. ठीक आहे. और व्हॉट वी कॅन से गॅलापागोस आयलंड्स. गॅलापागोस आयलंड्स वरती याचा जास्तीत जास्त स्टडी त्यानं केलेला बघायला मिळतो. ओके. सो ही हॅज इन्फ्लुएन्स्ड बाय दिस लॉयल, बिकॉज लॉयल सेड दॅट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर कॉन्स्टंट और दे आर नॉट मच व्हॅरिंग, बट Darwin has taken many different kinds of observations related to the environment which is present in the earth crust and therefore the variation in the plants, and again the observations or variation among the some animals, tortoises and the finches. म्हणजे तो तीन प्रकारचे ऑब्झर्वेशन आहेत. त्याच्यावरती प्लांट वरचं ऑब्झर्वेशन, प्लांट मध्ये व्हेरिएशन येतात आणि स्ट्रेंज ऑफ अ प्लांट्स त्याला बघायला मिळाले. दुसरं टॉर्टायझेस आणि फिंचेस यांच्यामध्ये खूप मोठं व्हेरिएशन त्याला बघायला मिळालं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. अँड देन ही हॅज ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय द अदर काइंड ऑफ सायंटिस्ट. दुसऱ्या प्रकारचे सायंटिस्ट होते किंवा ऑथर थिंकर्स होते, त्यांच्या सुद्धा त्यानं हा इन्फ्लुएन्स झालेला बघायला मिळतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही नावं घेता येतील. ही इज ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय द इकॉनॉमिस्ट माल्थस. खरं तर हा माल्थस जो आहे
मालथस वरती तो जास्त प्रभावी त्याचा प्रभाव मालथसचा प्रभाव जास्त आपल्याला डार्विनवरती असलेला बघायला मिळतो. त्या मालथसनं मात्र जो एक लेख लिहिलेला होता, इकॉनॉमिस्ट होता, इकॉनॉमिस्ट आणि त्याचीच बऱ्याचशा गोष्टी त्याच्याच डार्विनच्या थिंकिंग मध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळतात. एक साधं थिंकिंग असतं, हाऊ डज रिव्होल्युशनरी चेंज ऑकर्स थ्रू द नॉलेज शेअरिंग. नॉलेज शेअरिंग मधून कसा होतो, तर त्याचं एक चांगलं एक्झाम्पल आपल्याला हे मालथस असेल. तर याने काय केलं होतं, एक पॉप्युलेशन वरती लेख लिहिला होता. काय लिहिला होता, पॉप्युलेशन एक्सप्लोजन वगैरे असतं ना त्याच्यावर. अँड ही वॉज सेइंग दॅट द ह्युमन पॉप्युलेशन इज फ्लरिशिंग or human population is what we can say evolving, or it is a very strong because of the reproductive rate. त्याला काय म्हणायचं, reproductive success of a human being is very great. त्याला statement or reproductive potential, what we can say, reproductive potential of human is responsible for increase in population. Population वाढण्यासाठी कोणाचं काय रिस्पॉन्सिबल आहे, रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ऑफ अ ह्युमन हे रिस्पॉन्सिबल आहे, याचं कन्क्लुजन. आणि मग त्यानं मोठा लेख लिहिलेला, तो त्या डार्विननं वाचलेला, आणि त्या लेखावरून त्यानं बऱ्याचशा गोष्टी कन्क्लूड काढलेल्या बघायला मिळाल्या. तर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला लक्षात आल्या. So what keeps control on the human population was how does it happen? How the reproductive potential increased of this human being? It is because of the competition, and it is through the struggle for existence. हे कशाने झालं, वरची जी रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आहे आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन वाढते. तरी सुद्धा पॉप्युलेशन कशाने जास्त वाढते, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असं कोणाचं म्हणणं होतं, मालथसचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याचा परिणाम आपल्याला कशात झालेला बघायला मिळतो, कशावर कोणावर झालेला बघायला मिळतो, डार्विनवरती झालेला बघायला. आता इथं आपल्याला गोष्टी लक्षात येतात. दिस इन्क्रीज इन द पॉप्युलेशन लीड्स टू द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. राईट नाउ व्हॉट हॅपन्स, जस्ट लुक ॲट द पॉप्युलेशन. सुरुवातीच्या काळामध्ये माहिती आहे, मागच्या एक 40 वर्षापूर्वी जर आपण गेलो, आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये, आता तुमची पिढी आणि आमची पिढी काही मिक्स आहे असे समजूया, पण तुमची पिढी सेपरेट जर काढली तर आमच्या अगोदरची पिढी म्हणजे आमच्या वडिलांची पिढी, या पिढीमध्ये काय होतं की एका कपलला कमीत कमी 4 अपत्य असायची. किती, 4 कमीत कमी सांगतोय. आता किती आहे, 2, आणि कमीत कमी 1च. मॅक्झिमम आपल्याला 2 असते. आताच्या पिढीमध्ये मॅक्झिमम 2 आहे, लक्षात ठेवायचं. पण अगोदरच्या पिढीमध्ये कसं होतं, आता आपल्या पिढीमध्ये सुद्धा 3 आहे. विचार केला, 2 ते 3 सगळ्यांचे आपल्या आई वडिलांना बघायचं. आपण किती, 2 किंवा 3, 1 कोणी नाही. फार रेअर केसेस मध्ये 1, रेअर केसेस मध्ये, तुमच्या पिढीमध्ये रेअर केसेस मध्ये 1 आहे. पण आमच्या अगोदरच्या पिढीमध्ये किंवा आमच्या आई वडिलांच्या अगोदरची पिढी जर बघितली, तर आजोबांची जर पिढी बघितली, 5-6 रिप्रोडक्टिव्ह रेट आय एम टॉकिंग अबाउट. रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल आपण म्हणूया. रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल काय होतं, हाय होतं, आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन काय होती बघा, पॉप्युलेशन कशी गेली, वाढत गेली. आता काय होते, वाढते गेली फास्ट. आपण म्हणतो फास्ट वाढते, पण तशी फास्ट वाढत नाही. ठीक आहे, रेट हा असा अप्रॉक्सिमेट इथे 1.2, 1.3, 1.4, इट इज नॉट बिग. तसं बघायला गेलं तर म्हणजे मोठ्या पॉप्युलेशनचा विचार केला तर तो सुद्धा जास्त आहे, पण तेवढाच रेट आपल्याला असलेला बघायला मिळतो. आणि व्हॉट हॅपन हिअर, द रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल लेड टू द इन्क्रीज इन द पॉप्युलेशन, अँड दिस इन्क्रीज्ड पॉप्युलेशन लेड टू द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. Because when the population increases, at that time struggle for the very different kinds of the resource occurs. वेगळ्या प्रकारच्या रिसोर्स साठी, फॉर एक्झाम्पल फूड मटेरियल साठी स्ट्रगल होईल. बरोबर, आता आपण म्हणतो पॉप्युलेशन वाढली आहे आणि जॉब साठी स्ट्रगल आहे. बरोबर, ती सुद्धा स्ट्रगलच आहे, लक्षात ठेवायचं. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स इज इन्क्रीज्ड, अँड
दॅट इज प्रेझेंटेड बाय द माल्थस. माल्थसने हे आपल्याला प्रेझेंट केलेलं बघायला मिळतं. लक्षात ठेवायचं. म्हणून माल्थसचा परिणाम आपल्याला ह्या डार्विनवरती सगळ्यात जास्त झालेला बघायला मिळतो. सो Darwin is highly influenced by the Malthus essay on the population. पॉप्युलेशन वरचा जो माल्थसचा एसे आहे त्याच्यावरती जास्त इन्फ्लुएन्स कुणाचा, याचा इन्फ्लुएन्स कुणावरती झाला, डार्विनवरती झाला. किंवा डार्विन जास्तीत जास्त खुश का झाला आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने विचार कशावरून करावासा वाटला तर माल्थसचा पॉप्युलेशन वरचा एक लेख होता त्याच्यावर. म्हणून हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. डार्विन इज इन्फ्लुएन्स्ड बाय द रायटिंग of this Malthus or essay on the population written by the Malthus. Again, Darwin is also influenced by the animal breeders or breeders, you can say. वेगवेगळ्या प्रकारचे breeders असतात which are developing the hybrid animals and hybrid organisms. वेगवेगळ्या प्रकारचे hybridization करणारे जेवढे सगळे आहेत त्यांच्यावरती सुद्धा हा आपल्याला इन्फ्लुएन्स झालेला आहे. बिकॉज they are, these breeders especially, they are combining the many different kinds of the characters of the animals. For example, especially dog breeders, you can see किती वेगवेगळ्या प्रकारचे डॉग्स दिसतात तुम्हाला माहिती आहे. व्हरायटी डॉग दिसतात. ते बीगल आहे, कुठला काय आहे ते आता मला नाव सुद्धा लक्षात नाही. एवढी मोठी नावाची लिस्ट आपल्याला बघायला मिळते. आणि आता ते लॅब्राडॉर तो मोठाच आहे, तो सगळीकडे फेमस होत आहे. कोणा कुठला तरी शेफर्ड येतो तो आहे. हे काय, दोज आर ऑल ब्रीड्स. आपण म्हणतो ते लगेच त्याला विचारायचे कुठलं ब्रीड आहे, किती खुश होतो माहिती कुत्र्याचा मालक तो, त्याला किती फार छान वाटतं, ही छाती फुलून येते. म्हणजे माझं ब्रीड ह्याला समोर त्याला आवडलं की खुश होऊन असतो, आनंदीच असतो. बघायचं कधीतरी विचारून बघायचं काय किती आणला हो, कुठून आणला हो, असं म्हणलं का नाही. 3-4 प्रश्न विचारायचे, एकदम खुश होणार तो दिवसभर झोपत असेल. मी म्हणतो हे त्याच्यात डोक्यात असेल. ते एवढे खुश होतात ते लोक. आणि ते तयार करणारा काय असतो, ब्रीडर असतो, बरोबर. आणि ते ब्रीडर काय करतात, कॉम्बिनेशन करतात, सतत कॉम्बिनेशन करत असतात. आता हे विकत आणणारे वेगळेच असतात, पण ब्रीडर सुद्धा काही आहेत आपल्याकडे पण असतात की ते वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन डॉगचे देतात आणि त्याला आपण ब्रीडर असतो. त्यांच्या एक्सपेरिमेंट वरती सुद्धा डार्विन खुश होता आणि त्याला त्यांचा सुद्धा रेफरन्स ह्या व्हॉट वी कॅन से ऑर्गॅनिक इव्होल्यूशन मध्ये आणि नॅचरल सिलेक्शन मध्ये घेतलेला बघायला मिळतो. Okay, so this is the what we can say history of the Darwin, and then we can go for the what exactly a natural selection is and how does it happen. We can study the different points. आपण त्या डार्विनचं जे महत्वाचा पॉइंट आहे नॅचरल सिलेक्शनचा किंवा नॅचरल सिलेक्शन थेरीचा, ती थेरी कशा पद्धतीने वर्कआउट झालेली आहे हे जरा आपण डिटेलमध्ये बघूया. आताच जे आपण डिस्कशन केलं तेच तुम्हाला याच्यामध्ये कुठेतरी आलेलं बघायला मिळेल. कुठेतरी हे जे पॉइंट आपण 5-7 पॉइंट बघणार आहोत त्या पॉइंट मध्ये आपल्याला आलेलं बघायला मिळेल. सो 5 मेन पॉइंट्स ऑफ दिस नॅचरल सिलेक्शन थेरी. नॅचरल सिलेक्शन थेरीचे 5 महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स आपल्याला बघायचे. पहिलं आहे ओव्हर प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शन और prodigality of nature. Prodigality of nature. It is a very important phenomenon. Overproduction. Organisms produce large number of individuals, we can say, or they give rise, or organisms gives rise to large number of progenies. Large number of progenies. Usually what we expect. Overproduction म्हणजे काय? Overproduction, organism gives rise to the large number of progeny. We can take examples. Some of the examples we can take. Or what we can say? Many different animals and plants, they have higher prodigality rate or higher overproduction rate. Overproduction rate काय असतो? त्यांचा जास्त असेल.
what is this rate of this production rate, what we can say, production rate is just a geometric कसा असतो, जिओमेट्रिक. आपण ग्रोथ बघितली बरोबर, ग्रोथ मध्ये जिओमेट्रिक ग्रोथ बघितली. कशी होती जिओमेट्रिक ग्रोथ बघा, पुन्हा एकदा आठवलं तर जिओमेट्रिक ग्रोथ सरळ. अँड सो सेम थिंग हॅपन्स इन द प्रोडक्शन मध्ये काय होतं, as the generation increases the progeny production increases greatly, not greatly, you can say simply a geometric way. Geometrically काय होतं, त्यांचा प्रोडक्शन रेट वाढतो आणि प्रोडक्शन रेट वाढला की त्याला प्रोडक्शन रेटला काय म्हणायचं, ओव्हर प्रोडक्शन असतं. सिम्पली इट इज अ ओव्हर प्रोडक्शन. वी कॅन टेक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल साल्मन फिश मध्ये काय होतं, salmon fish lays how many eggs in a single time, what we can say, सिंगल एका वेळेस आपल्याला किती एग्स घातलेले बघायला मिळतात, अबाउट 28 lakhs of eggs laid by the salmon fish. एक salmon fish किती अंडी घालतो, 28 लाख. You can just imagine how much will be the production rate, how much is the prodigality of this salmon fish. Salmon fish ची prodigality किती आहे. If we assume that there is a no death of this salmon fish or single salmon fish, what will happen in near future? थोड्या काळासाठी काय होईल बघा, जस्ट इमॅजिन. त्यांचा ब्रीडिंग पिरियड 6 महिन्याचा जरी पकडला आपण, 6 मंथली ब्रीडिंग पिरियड जर पकडला तर 28 लाख साल्मन फिश एका फिश पासून येतात आणि ते जर 28 लाख जर जन्म तसेच राहिले तर 28 लाख इंटू 28 लाख जिओमेट्रिक ग्रोथ. व्हॉट विल हॅपन, जस्ट यू कॅन इमॅजिन. जसं याच्याही अगोदर आपण मेन्शन केलं होतं एकदा, मला वाटतं कुठेतरी मेन्शन केलं, रिप्रोडक्टिव्ह रेट वगैरे अशा पद्धतीने मेन्शन केलं असेल. अबाउट हाऊस फ्लाय, आय मेन्शन हाऊस फ्लाय ऑल्सो लाइज अबाउट hundreds of the eggs in a single breeding time or in a single period. एका एग लेइंगच्या पिरियड मध्ये शेकडो अंडी घालतात. hundreds of the eggs, 400-500 अंडी घालतात. 400-500 अंड्यामधून 400-500 प्राइस येते आणि 400-500 प्राइस मधून पुन्हा 400-500 इंटू तेवढंच 500 जर पकडले 500 इंटू 500 इंटू 500 सारखं करत चाललं. ठीक आहे. आणि एवढं जर झालं तर किती, जस्ट यू कॅन इमॅजिन व्हॉट विल बी द कंडिशन. सो व्हाय डज इट हॅपन, व्हाय दिस salmon fish, these 28 lakhs of the eggs will not survive actually, because there are many different things of the competitions and few of those will survive in the nature, that we will discuss in later. But this overproduction is the important characteristic. And why this overproduction is there, बघा, जास्त मार्क पाडायचे जर झालं तर आपल्याला काय करायला लागेल, जास्त अभ्यास करायला लागेल. बरोबर, मार्क जास्त पाहिजे तुम्हाला, मार्क किती पडू द्या पण आपण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास केला पाहिजे. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. याचं कारण काय, तर देयर विल बी द सम स्टेज यू विल गेट मोर मार्क्स. कारण सर्वायवल रेट वाढवण्यासाठी हे काय करतात, रिप्रोडक्शन रेट वाढवतात. आता दुसरी गोष्ट, आजच्या जगामध्ये ह्युमन बिईंगला 2 पेक्षा जास्त मुलं का नको वाटतात, जगवायचा आवडत. बरोबर, 10 असतील तर जगवायला फार आवड आहे. अगोदरचे 15, 20 कशी जगवत असतील तुम्हाला माहित आहे, जस्ट यू कॅन इमॅजिन. पण आता जगामध्ये 2 मुलं जर असली तर त्यांना सांभाळायचं फार अवघड झालंय. म्हणून हे नको म्हणतात खरं तर, म्हणजे एक मेंटॅलिटी झाली. मग इथं सुद्धा काय होतं, अगोदर काय होतं, जगवायचा प्रश्नच नाही. अगोदरच्या काळामध्ये काय होतं की जरी काही मुलं शिल्लक राहिली तर ती मरण्याची शक्यता जास्त होती. म्हणून रिप्रोडक्टिव्ह रेट जास्त होता. लक्षात ठेवायचं, रिप्रोडक्टिव्ह रेट जास्त का होता, तर मरण्याची प्रोबॅबिलिटी जास्त होती. आणि म्हणून काय असलं पाहिजे, आपला कोणतरी शिल्लक राहायला पाहिजे शेवटपर्यंत. म्हणून ते तसंच साल्मन फिश मध्ये काय 28 लाख आहे, 28 लाख पैकी 28 जरी शिल्लक राहिली तरी बास. लाखात नाही एक म्हणतो ना आपण, लाखात एक आहे तर असा लाखात एक
साल्मन फिश जरी शिल्लक राहिला तरी बस. त्याच्यासाठी काय ओव्हर प्रोडक्शन. सो आउट ऑफ 1 lakh 1 शुड बी सर्वाइव्ह. हु इज द स्ट्रॉंगेस्ट वन. जो स्ट्रॉंगेस्ट आहे तो सर्वाइव्ह झाला पाहिजे. म्हणजे काय नॅचरली सिलेक्ट झाला पाहिजे. त्याच्यासाठी ओव्हर प्रोडक्शन. यू कॅन थिंक ऑफ द साइज ऑफ द साल्मन फिश इज व्हेरी स्मॉल. वी कॅन जस्ट इमॅजिन इट इज ऑफ 1 kg. एक किलोचा आहे असं आपण गृहीत धरूया. मागं पुढं असतं. Another example we can take. It is in the single spawning. एका वेळेसची अंडी सांगतात. त्या साल्मन फिशच्या बाबतीत काय बोलतो आपण सिंगल टाइम. ओनली वन टाइम वी आर टॉकिंग अबाउट. बट वेन वी टॉक अबाउट द अनदर लार्ज एनिमल दॅट इज एलिफंट. एलिफंटचा जर विचार केला तर एलिफंट काय इन अबाउट 750 generation or what we can say couples or pairs of this किती 750 पेअर जर विचार केला 750 पेअर्सचा सॉरी इयर्सचा विचार केला इयरचा ऑफ सिंगल पेअर इयर्सचा विचार केला ऑफ सिंगल पेअर एका जोडीचा जर 750 वर्ष विचार केला तर एक जोडी काय करते अबाउट 9 crore of elephants that gives rise to newborns or progeny. किती 9 crore. बघा बरोबर बघा आकडा बरोबर होतोय का. चला ना 9 crore. बरोबर आपण जरा 19 crore. ठीक आहे 19 crore. बाकी काय एक 19 crore. किती 1 crore 9 lakh 90 lakh. बरोबर ना 1 crore 90 lakh 1 crore 90 lakh एवढाच फक्त किंवा 19 billion असं म्हणूया 19 मिलियन. बरोबर किती 750 वर्षामध्ये एक पेयर जर जसाच्या तसा शिल्लक राहिला जसाच्या तसा देयर इज नो सिंगल डेथ वी आर टॉकिंग अबाउट. बरोबर सिंगल पेयर म्हणजे एका पेयर पासून काही एक 75 वर्षामध्ये वगैरे 4-5 पिल्ली ते 4-5 पिल्ल्यांमध्ये मेला नाही कधी ते सुद्धा मॅच्युअर झाले. असं करत करत जर विचार केला तर 750 वर्षामध्ये किती एलिफंट तयार होती ओनली अबाउट 19 मिलियन. किती 19 मिलियन फक्त तयार होते. सो यू कॅन जस्ट इमॅजिन डिफरन्स बिटवीन दिस टू ऑर्गॅनिझम्स. सो इट इज ओव्हर प्रोडक्शन. इट इज नॉट ओव्हर प्रोडक्शन. हे ओव्हर प्रोडक्शन आहे का नाहीये पण साल्मन फिशचं काय आहे ओव्हर प्रोडक्शन आहे. क्लिअर. सो अँड दिस ओव्हर प्रोडक्शन इज influenced by the many different kinds of factors and therefore organisms remains fit or organism tries to increase the probability of survival. कशाची प्रोबॅबिलिटी वाढवायची आहे त्यांना सर्व्हायव्हलची प्रोबॅबिलिटी वाढवायची एवढीच गोष्ट आपल्याला इथं लक्षात आहे. अँड अगेन इफ वी कीप द दिस साइज कॉन्स्टंट साइज जर दोघांची कॉन्स्टंट ठेवली तर व्हॉट विल बी द रेट इट विल बी ऑलमोस्ट इक्वल. सगळ्यांची जर बघा साल्मनची साईज आणि एलिफंटची साईज एकच आहे असं जर कन्सिडर केलं तर काय होणार आहे ऑलमोस्ट दे आर इक्वल इन नंबर इन केस ऑफ साईज जर बघितली तर एकच आहे. कारण जरी 28 लाख एग्स तयार करत असले तरी साईज बघा दोघांची सिंगल एक एलिफंटचा छोटा बछडा लक्षात घ्या आणि साल्मनचे 28 लाख साल्मन लक्षात घ्या मे बी इक्वल इन नंबर इन साइज इन वेट दोन्ही इक्वलच असणार आहे. बरोबर. इफ वी इन्क्रीज द साइज ऑफ द ऑर्गॅनिझम देन डिक्रीज इन द ओव्हर प्रोडक्शन काय होतं रिप्रोडक्टिव्ह रेट कमी होतो आणि जर साइज छोटी केली तर रिप्रोडक्टिव्ह रेट वाढतो. म्हणजे ओव्हरऑल बायोमास और साइज इज इक्वल इन बोथ. दोघांमध्ये सुद्धा ओव्हर प्रोडक्शन आपल्याला असलेलं बघायला मिळेल. लक्षात ठेवायचं नाही तर आपल्याला काय
कंपॅरिझन मध्ये जरी डिफरन्स वाटत, नंबर मध्ये जरी डिफरन्स वाटत असला तर ओव्हरऑल डिफरन्स तसा आपल्याला जाणवणार नाही. दॅट इज द increase or production of the large number of the progenies in the geometric rate or a geometric way, that is called as a overproduction. Clear? ह्या सगळ्यांचा अजून आपल्या लक्षात येईल की शेवटी आढावा आपल्याला घ्यायचा आहे की हाऊ डज दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर नॅचरल सिलेक्शन. As I said, some of this 28 lakhs or some of this 19 million can survive. याच्यातले काही सर्वाइव्ह होतील अशी अपेक्षा असते, म्हणून आपल्याला ओव्हर प्रोडक्शन करणं गरजेचं असलेलं बघायला मिळतं. ओके, सो अनदर इज द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स is the another phenomenon which is given by the Darwin, and what we can say, there is a higher production tendency leads to the बघा overproduction. overproduction जर झालं तर काय, फॉर एक्झाम्पल overproduction leads to the competition. It leads to the competition. बघा साधं सिंपल असतं, ते म्हणतो ना एकुलता एक आहे, एकुलता एक मुलगा असतो, त्याला काय टेन्शन असतं का? नसतं, अजिबात नसतं, कारण त्याला कॉम्पिटिशन नसतं. दोघं जर असले तर प्रत्येक गोष्टीला कॉम्पिटिशन असतं. इमोशनली विचार न करता सायंटिफिकली विचार, वी आर थिंकिंग ऑफ द ईटिंग, वी आर थिंकिंग ऑफ द क्लॉथिंग, वी आर थिंकिंग ऑफ द ऑल अदर रिसोर्सेस. सगळं शेअरिंग करावं लागतं. आणि पालकांना पण फार प्रॉब्लेम असतो, सगळ्यांना सारखं आणवं, नाहीतर कोणाला तरी एकाला लहान असाल तर ते छोटे एक रडत असते, मोठे एक रडत असते, मला नाही, त्याला त्याचं मला पाहिजे, माझं तुला पाहिजे. कॉम्पिटिशन, इट इज अ कॉम्पिटिशन. सो सेम थिंग हॅपन्स इन दिस ऑर्गॅनिझम्स ॲज वेल. सो व्हेन देयर इज ओव्हर प्रोडक्शन इट विल लीड्स टू द कॉम्पिटिशन. अँड व्हॉट हॅपन्स इन द कॉम्पिटिशन? रिमेंबर, सो हु इज ऑलवेज इन ट्रबल इट बिकम्स व्हेरी स्ट्रॉंग. जो कायम सतत ट्रबल मध्ये असतो तो स्ट्रॉंग बनत जातो. And if it is strong, then it remains as it is. And if the weaker one removed as it is, weaker जो section आहे तो remove केलेला होता. Nature, it is a natural phenomenon. And what happens? What we can say? There are many different kinds of the competition for environmental condition or limited resources. Competition for limited resources. Limited resources. वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस असतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट वी कॅन से, लिमिटेड रिसोर्सेस, फूड. एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर फूड आहे, और दॅट कॅन बी अ स्पेस और स्पेस ॲज वेल. दोन प्रकारचे रिसोर्सेस महत्वाचे असतात, फूड अँड स्पेस. दोन जर रिसोर्सेस बघितले तर आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाचे असलेले बघायला मिळतात. फूड लिमिटेड असतं, जास्त काही ओव्हर नसतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे कितीही खा असं कधी होत नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये लिमिट कुठेतरी येतं, त्या लिमिटसाठी आपल्या लिमिटेड रिसोर्सेससाठी कॉम्पिटिशन असतं. अँड व्हॉट हॅपन्स इफ दिस कॉम्पिटिशन इज बिकम्स व्हेरी स्टर्डी और रिजिड वन, और इज becomes very harsh one, at that time what happens, the weaker section or who is not able to compete, it will leave or escape from that condition. Okay, what we can say, the weaker one, what we can say, weaker eliminated, and what happens, the stronger exists. ठीक आहे, स्ट्रॉंगर जो आहे तो एक्झिस्ट. तर अशा प्रकारचं हे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असलेलं बघा ना. और व्हॉट वी कॅन से, इट इज नॉट ओनली these are the limited resources, there can be the enemies असतात, बरोबर. Large number of enemies are there. What we have discussed about the salmon fish and that of the elephant. Elephant आणि salmon fish चं दोघांचं एक्झाम्पल घेतलं बरोबर. एलिफंटला कुठला एनिमी आहे का? बघा, नो एनिमी.
or little enemies are there for elephant. Elephant साठी दोनच enemy, एक लार्ज कार्निवोरस एनिमल अँड ह्युमन बीइंग. दोन जर सोडले तर कुठलाही एनिमी एलिफंट साठी नाही. ठीक आहे. आणि काही डिसीज वगैरे असतील तर आपण बोलूया. बट दे आर स्ट्रॉंगर, लार्जर इन साइज, what we can say, stronger, and therefore they exist, and therefore there is no requirement of a large number. ओव्हर प्रोडक्शनची गरज आहे का? नाही. पण साइज मात्र त्यांची मोठी आहे. But when we talk about the salmon is smaller in size and he is attacked by large number of enemies. त्याला enemies जास्त आहे. Therefore number is greater, and some of those are stronger, those exist. Stronger exist झालेले बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स इज ऑल्सो देअर फॉर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ द कंडिशन्स. वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन साठी आपल्याला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स असलेला बघायला मिळतो. व्हॉट वी आर डुइंग राईट नाउ, आपण सुद्धा आता जे सगळं करतोय, शिक्षण घेतोय आपण, व्हॉट इज दॅट? इट इज ऑल्सो स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. वी आर स्ट्रगलिंग एव्हरी टाइम. यू आर स्टडिंग हार्ड, यू आर वेकिंग अप अर्ली मॉर्निंग. व्हाय? इट इज अ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. लक्षात. And if you are struggling right now, if you are doing hard work right now, then you will be existing in the coming examination. And then only you will be carried forward, selected. तर आपण पुढे येणार आहे त्याच्यावर. तर पहिली गोष्ट आहे की आपला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स इज ड्यू टू द व्हेरी डिफरंट काइंड्स ऑफ द रिसोर्स शेअरिंग अँड रिसोर्स कॉम्पिटिशन, अँड दॅट विल लीड टू द सिलेक्शन और रिजेक्शन. दोन्ही पद्धतीने आपल्याला इथं विचार करायचा. एक तर स्ट्रॉंग असेल त्याचं सिलेक्शन होईल, एक्झिस्ट होईल. वीक असेल तो इलिमिनेट झालेला बघायला मिळेल. सो व्हॉट इज द थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ दिस डार्विन? डार्विनचा तिसरा पॉस्ट्युलेट काय? इट इज द व्हेरिएशन्स. or that is what is organic variations. Organic variations, whatever the variations or different characters present in the organism are nothing but the variations, and these variations are at very different levels. वेगवेगळ्या पद्धतीने variations असतात. And what this Darwin says? Darwin says that there are many different kinds of variations, maybe anatomical variations, physiological variations are there, or morphological variations are there. Morphological variations are nutritional habit variation, habit and behavior. अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन्स आपल्याला इथं असलेले बघायला मिळतील. सो these different kinds of the variations are observed among the different members of the species. वेगवेगळ्या प्रकारच्या मेंबर्स मध्ये, स्पीसीजच्या मेंबर्स मध्ये हे ऑब्झर्व झालेले बघायला मिळतात. And these variations are responsible for the many different kinds of their performance or existence. वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झिस्टन्स साठी हे व्हेरिएशन्स महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. सो these are responsible for the making it very different, or making that particular species different from each other. For example, apes and human beings, they have different physiology. Overall physiology is same, but some changes there in the physiology. काही physiology मध्ये changes, anatomy मध्ये changes आहेत, morphology मध्ये changes आहेत, nutrition मध्ये changes आहेत, behavior मध्ये changes आहेत, and therefore they are different. म्हणून आपल्याला डिफरंट म्हणावे लागतं. बरोबर? आपण म्हणत नाही का, काही आपण जर करायला लागलो, काय त्या जनावरासारखं करायला लागलं, असं जनावरासारखं आपण वागायचं का, तर आपले काही बिहेवियर कॅरेक्टर्स त्याच्याबरोबर मॅच होतात. म्हणून आपल्याला अशा प्रकारचे शब्दप्रयोग करावे लागतात किंवा केले जातात. तर हे आपल्याला काय देतं, दॅट ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द or what we can say variations or changes or difference is nothing but the variations. हे सगळे जे डिफरन्स आहेत त्याला काय म्हणायचं, व्हेरिएशन्स असं म्हणायचं. And it makes a species different from each other. These variations makes a species different from each other.
So these variations are organic one. Organic variations, those are present in the organism. Organism मध्ये असणारे व्हेरिएशन म्हणजे काय? ऑर्गॅनिक व्हेरिएशन असं आपण त्याला म्हणतो. So these variations are very important. And many times what happens? These variations are responsible for existence as well. हेच व्हेरिएशन कशासाठी महत्त्वाचे असतात? एक्झिस्टन्स साठी महत्त्वाचे असलेली बघा ना. So these variations. So it is a third important postulate of this Darwin's theory of natural selection. And then we come to the actual point, that is a natural selection. Natural selection. Here, what happens? आता आपल्याला जरा थोडंसं पहिल्यापासून यायला पुन्हा. So first we will take a look into the what is exactly a natural selection, and then we will go for the connecting these different points. What is natural selection? There are two different kinds of the characters, or two different kinds of the variations we have in our body. One is a favorable variations, favorable, and another are unfavorable. दोन प्रकारचे व्हेरिएशन्स कुठले? फेवरेबल आणि दुसरे अनफेवरेबल. अगेन व्हाट वी कॅन से गुड अँड बॅड फॉर आवर अंडरस्टँडिंग. दोन प्रकारचे गुड आणि बॅड, दोन प्रकारचे. आता आपण व्हेरिएशन्स बघितले. एनाटॉमिकल व्हेरिएशन मे बी ऑफ टू टाइप, फेवरेबल आणि अनफेवरेबल. डार्विनने त्याला काय म्हटलं? फेवरेबल आणि अनफेवरेबल असं म्हटलं. गुड आणि बॅड असं म्हटलं. त्यांनी फेवरेबल आणि अनफेवरेबल असं म्हटलं. Favorable, those variations which are responsible for or favoring the survival of the organism, those are called as a favorable. Survival साठी for example, आपल्याकडे पाय आहे, हात आहे, हे चालण्यासाठी फेवरेबल. कशासाठी? चालण्यासाठी फेवरेबल. म्हणून त्याला काय म्हणायचं? फेवरेबल कॅरेक्टर्स असं म्हणायचं. हेच जर तुम्ही फिशला दिलं तर चालेल का? इट विल नॉट वर्क. Because those are not favorable for the fish. If you give hands to the birds, what will happen? They can't fly. So those are favorable for the human being, but unfavorable for the birds. आपल्याला जर wings दिले तर काय होईल? We can't fly because of our weight, body weight आपले जास्त. ठीक आहे. म्हणून आपल्याकडे ते चालतील का? नाही. That is the favorable for bird, but unfavorable for the human being. Likewise. So favorable characters which are there, these favorable characters accumulates. बघा काय होतं? These favorable characters accumulates in organism. हे favorable character काय होतं? Accumulate होतं. So many we have taken an example of a single character, but there are large number of characters present in the human being. Those are favorable. All are favorable right now. सगळे favorable. Birds मध्ये जेवढे characters आहेत, all are favorable. Remember. And those are unfavorable. Those are removed. Unfavorable characters are eliminated. काय केले जातात? Eliminate केले जातात. Those are the favorable characters. They are better for the survival, or they increases the survival rate. Favorable characters काय करतात? सर्वायवलचा रेट वाढवतात. फॉर एक्झाम्पल म्हणतो ना, असे बरेचसे शब्दप्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचतात की नाही मला माहित नाही, पण नख नसलेला वाघ असं म्हटलेलं कधी? नख नसलेला वाघ. वाघाला जर नख नसली, नख्या नसल्या तर वाघ शिकार करू शकतो का? नाही करू शकतो. उपयोगच नाही. सगळ्यात महत्वाचं दात वगैरे काही नाही महत्वाचे, पण सगळ्यात महत्वाचे काय त्याचे? नख्या. वाघ नख्या म्हणतो बरोबर. वाघ नख्या, वाघांच्या जर नख्या महत्वाच्या असल्या तर वाघ आहे म्हणायचं, नाही तर काही उपयोग नाही वाघाचा. वाघ कितीही शूर असू द्या, वीर असू द्या, काही उपयोग नाही. ठीक आहे. तसं कारण हॅव्हिंग अ क्लॉज, स्ट्रॉंग क्लॉज is a key characteristic for that particular animal. सगळे जेवढे कार्निवोरस ॲनिमल्स आहेत, कॅट घ्या, डॉग काय पूर्ण कार्निवोरस नाही, तो वेगळ्या प्रकारचा आहे. कॅट घ्या, टायगर घ्या, लायन घ्या, याच्या सगळ्यात महत्वाचं काय? क्लॉज इज अ फेवरेबल कॅरेक्टर.
If we remove that character, there will not be existence of that particular animal. The animal's existence तिथे राहणार. So we are picking up the key characters. आपण इथं key characters बाजूला काढतो. But there are many other favorable characters. Muscle arrangement आहे. त्याचं स्टमक आहे. आता आपल्याला जर कच्चं मांस दिलं तर आपण पचवू शकतो का? नाही. We can obtain it, but we can't digest it. But they can digest. That is a favorable characters for them. बरोबर? त्यांच्यासाठी ते फेवरेबल कॅरेक्टर्स. हे सगळे फेवरेबल कॅरेक्टर्स अॅक्युमुलेट झाले की इट विल इन्क्रीजेस द सर्वायवल रेट. ते काय करतात? सर्वायवलचा रेट वाढवतात. And that survival rate is important for the natural selection. Those who have large number of favorable characters, those large number of favorable characters accumulates, and when this accumulates, this will gives rise to the new species. बघा याच्यात काय होईल? नवीन स्पीसीज तयार होण्याची प्रोसेस आपल्याला झालेली बघा मिळेल. सो दिस विल लीड टू द नॅचरल सिलेक्शन ऑफ अ स्पीसीज. फॉर एक्झाम्पल बघा काही मी साध्या भाषेमध्ये नॅचरल सिलेक्शन समजावून सांगतो. आता तुम्ही 12th ला आहात, बरोबर? तुम्ही याच्या अगोदर 5th ला होता, 5th स्टँडर्ड. 5वी 6वी द्यायला काय लागलं तुम्हाला? काय करावं लागलं? एक्झाम नाही. तुमच्या वर्गामध्ये जस्ट इमॅजिन तुमच्या वर्गामध्ये सगळे होते तेवढे आले का 6वीला? सगळे आले असतील, पण एक दोन तरी नॉट बिकॉज ऑफ द एक्झाम बट बिकॉज ऑफ देअर कंडिशन्स दे मे हॅव लेफ्ट. 10th ला बिकॉज ऑफ एक्झाम्स सम मे बी नॉट एबल टू टेक ऍडमिशन टू द सायन्स, त्यांनी ते 8 ला गेले, बरोबर? काही कॉमर्सला गेले, आपल्या आवडीनुसार असेल किंवा त्यांच्यासाठी ते फेवरेबल आहे म्हणून. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे फेवरेबल कॅरेक्टर्स कुठलं वाटलं की मला कॉमर्सला जायचं म्हणून ते कॉमर्सला. काही तुम्हाला वाटलं की सायन्सला आले, यू हॅव अ फेवरेबल कॅरेक्टर्स फॉर डुईंग सायन्स, सो यू केम टू द सायन्स. आता इथून पुढे सुद्धा दोज हू हॅव फेवरेबल कॅरेक्टर्स विथ इन यू, दे आर विल बी एबल टू गो इन टू द नेक्स्ट क्लास ऑर वॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्ही ज्या क्लासला जायचं म्हणताय त्याच्यासाठी तुमच्याकडे फेवरेबल कॅरेक्टर्स पाहिजे. व्हॉट आर द फेवरेबल कॅरेक्टर्स? यू मस्ट हॅव नॉलेज अँड सक्सिडेड इन द एक्झामिनेशन. So this is the natural selection process. Same way natural selection process occurs. Favorable characters are there. These favorable characters accumulates, and group of favorable characters leads to the formation of new species. And those who have unfavorable characters, these other unfavorable characters are removed or eliminated from that particular species. So favorable character is selected by nature, by climatic conditions. What we can say? बघा साध्या सिंपल गोष्टी आहेत की आता काही लोक जे स्ट्रॉंग आहेत ते जगू शकतात, पण जरा वीक लोक आहेत त्या थंडीमध्ये जगू शकत नाही, ते आजारी पडतात. सेम थिंग हॅपन. व्हाय? बिकॉज दे डू नॉट हॅव फेवरेबल कॅरेक्टर्स टू सर्वाइव्ह इन दिस कोल्ड कंडिशन. जस्ट इमेजिन इफ देर इज this cold condition remains for months and years, then many people will die. बघा काय म्हणतोय, ही जर थंडीची कंडिशन जर वर्षानुवर्ष जर राहिली, समजा जस्ट इमॅजिन वर्षानुवर्ष राहिली, काही लोक अडकून होतील, काही लोक नष्ट होतील. सो जे नष्ट झाले त्यांच्याकडे काय अनफेवरेबल कॅरेक्टर्स आहेत आणि जे राहिले त्यांच्याकडे काय फेवरेबल कॅरेक्टर्स आहेत. सो दिस इज द नॅचरल सिलेक्शन. हे सगळं काय नॅचरल सिलेक्शन, नेचरने केलेलं सिलेक्शन, बरोबर? हे व्हॅरिएशन्स नॅचरल सिलेक्शन मध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेले बघायला भेटतात. So same phenomenon of a natural selection is given by the Spencer. Spencer ने याच नॅचरल सिलेक्शनला काय म्हटलं? डार्विन याला नॅचरल सिलेक्शन असं म्हटलं, बरोबर? नॅचरल सिलेक्शन. आणि स्पेन्सर नावाचे शास्त्रज्ञ, स्पेन्सर कॉल्ड इज अ सर्वायवल ऑफ फिटेस्ट, called it as a survival of fittest. Spencer ने क्या मतलब? Survival of fittest. So survival of fittest concept is not of this Darwin. Darwinचा concept काय? Natural selection चा. आणि स्पेन्सरचा काय? Survival of fittest. What is survival of fittest? Survival of fittest. Who is the strongest one? He will survive.
स्ट्रॉंगेस्ट वन और फिटेस्ट वन विल सर्वाइव्ह. जो फिट आहे त्या कंडिशनला फिट पाहिजे. स्ट्रॉंग असून उपयोग आहे का? नाही. फक्त फिट असला पाहिजे, एकदम फिट असला. फॉर एक्झाम्पल बघा, ताकदवर असतात पण फिट नसतात. ताकद असणं महत्वाचं आहे का? समजा हा बेंच उचलायचा, खली आणून जमेल का इथं? खलीचं तिथून जाणारच नाही, खली आणि बेंच बाहेर जाणारच नाही. त्याला फिट पाहिजे, म्हणजे ते लॉजिकली लावून बाहेर कसा काढायचा हे शिकलं पाहिजे. सो दॅट इज अ फिटेस्ट. फिटेस्ट विल सर्वाइव्ह इज द सर्वाइव्हल ऑफ द फिटेस्ट. बरोबर. आता मी सांगितलं काय की कोल्ड कंडिशन मध्ये जो जगतो काय तो फिट आहे म्हणून तो जगणार आहे कोल्ड कंडिशन. आणि जो अनफिट आहे ही विल बी इलिमिनेटेड. सो फिटेस्ट विल सर्वाइव्ह. इट डज मीन दॅट नेचर इज रिस्पॉन्सिबल फॉर सिलेक्शन ऑफ द फिटेस्ट वन और स्ट्रॉंगेस्ट वन. Those who will survive in the very natural condition, those are fittest one. ते काय असतात? फिटेस्ट असते. बघा ना. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं आपल्याकडे सुद्धा. आपण सुद्धा वेगळ्या पद्धतीनं पुढे जातो. काही मुलं असं ऐकलं असतं, म्हणजे हे इमोशनली घेऊ नका, सायंटिफिकली मी रिप्रेझेंट करतो. कितीतरी अशी बालक असतात की 2 ते 3 वर्ष वयामध्ये गेलेली असतात, म्हणजे त्यांची डेथ होते, 3ऱ्या वर्षापर्यंत डेथ होते. वाय? बिकॉज दे आर नॉट फिट टू सर्वाइव्ह. पहिली कंडिशन. बिकॉज ऑफ मेनी काइंड ऑफ कंडिशन. मे बी सम डिसीजेस आर देयर, मे बी malnutrition may be there, or many conditions are there. Because of their parents are not taking care properly, that is also a condition. Another unfit conditions you are observing in the human being. Some of the child, they have to keep kept in the artificial home. Artificial home. ते काचेच्या पिंजऱ्यामध्ये ठेवायचं म्हणून म्हणतो ना आपण, काचेच्या बॉक्समध्ये वगैरे ठेवलं होतं याला वगैरे. It is not a good condition actually, because they have many unfavorable characters. Those who are born with the natural process and they are survived naturally, those are the fit only. अशा आपल्यामध्ये कितीतरी आहे, आपल्याला माहित नाही की त्यांच्या जन्माच्या वेळेस काय काय केलेलं आहे त्यांच्या पालकांनी, and that makes them unfit to survive. बरोबर. म्हणून जे स्ट्रॉंग आहे ते फिट आहे आणि फिट आहे ते सर्वाइव्ह होतात. दॅट इज अ सर्वाइव्ह ऑफ द फिटेस्ट, और दॅट इज अ नॅचरल सिलेक्शन ॲज वेल इन द व्ह्यू ऑफ अ डार्विन. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. अँड सो दिस विल लीड टू द, और दिस नॅचरल सिलेक्शन लीड टू द ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज. रिमेंबर, नॅचरल सिलेक्शन लीड्स टू द ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज. Origin of new species. What happens? जर आपण विचार केला, एक स्पीसीज आहे, इकडे बघा, एक स्पीसीज आहे ए नावाची. बरोबर. ए पासून A1, A2, A3 असे 3 इंडिव्हिज्युअल्स आहेत. बरोबर. प्रत्येकाचे कॅरेक्टर वेगळे आहेत म्हणून मी 3 इंडिव्हिज्युअल्स होतो. ए सर्वाइव्ह झाला. काय झाला? ए सर्वाइव्ह झाला बिकॉज इट हॅज अ फेवरेबल एफ कॅरेक्टर्स आर देयर. बी A2 सुद्धा सर्वाइव्ह झाला, त्याच्यामध्ये सुद्धा फेवरेबल कॅरेक्टर्स आहेत. बट A3 could not survive because they have unfavorable characters. No survival. बरोबर. But all these characters present in the A1, A2 and A3 were present in the A. बरोबर. ए मध्ये कुठले कॅरेक्टर्स होते? सगळे तिन्ही कॅरेक्टर्स होते. A1, A2, A3 असे तिन्ही कॅरेक्टर होते. बरोबर. पण A3 कॅरेक्टर काय झालं? अनफिट आहे म्हणून ते नष्ट झालं. फक्त 2च कॅरेक्टर पुढे आले, A2 आणि A1. बरोबर. अँड दिस विल लीड टू द कॉम्बिनेशन झाल्यामुळे याच्यामध्ये काय होईल? A1, 2 असे कॅरेक्टर तयार होईल. बरोबर. राईट नाव दिस इनिशियल स्पीसीज वॉज, जर आपण याला पुन्हा एकदा आपण सेपरेट जर केली, 1, 2, 3 इनिशियल स्पीसीज मध्ये किती कॅरेक्टर होते? 3 कॅरेक्टर होते. 1, 2, 3. दुसऱ्यामध्ये एक आलं, त्यांचं कॉम्बिनेशन झालं आणि एक स्पीसीज नवीन तयार झाली. त्या स्पीसीज मध्ये काय? 1 आणि 2च कॅरेक्टर, एक कॅरेक्टर मिसिंग आहे. बिकॉज दॅट वॉज अनफेवरेबल कॅरेक्टर. ते कॅरेक्टर कसं होतं?
अनफेवरेबल कॅरेक्टर आणि अनफेवरेबल कॅरेक्टर काय केले एलिमिनेट केले अँड सो न्यू स्पीसीज इज जनरेटेड बरोबर अँड सो दिस इज द ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज ठीक आहे ओरिजिन ऑफ न्यू स्पीसीज आय विल पुट सम एक्झाम्पल्स बाय गिवन बाय द डार्विनचं एक एक्झाम्पल मी इथं पुट अप करणार डार्विन फिंचेस बघा डार्विनच्या फिंचेस होत्या काय झालं एक डार्विनच्या फिंचेस मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण अंडरस्टँड करूया एक एक्झाम्पल मी त्याला ग्राफिकल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो दे वर इटिंग डिफरंट काइंड्स ऑफ द फ्रुट्स ऑर सीड्स वेगळ्या प्रकारचे फिंचेस होते ते आपल्याला पुढे बघायचंच आहे पण इथं मी ह्या कॉन्सेप्ट समजून देण्यासाठी मी एक ग्राफ काढणार आहे आणि तिथं तुम्हाला सांगणार बरोबर सुरुवातीचा बिगिनिंग बरोबर इट इज द साइज ऑफ अ सीड इथं एक आहे आणि इथं 2 सेंटीमीटर बरोबर सीडची साईज काय 1 आणि 2 असे 2 सेंटीमीटरची सीड्स आहेत इकडे लक्ष द्या मी मुद्दामून समजावून सांगण्यासाठी हे सांगायला हे ए नावाचा फिंच आहे बघा हा काय ए नावाचा फिंच या फिंचची चोच काय आहे 1 सेंटीमीटर सीड खाण्याची चोच आहे काय आहे 1 सेंटीमीटर सीड त्याच्या चोचीमध्ये एकदम परफेक्ट बसतो आणि म्हणून तो 1 सेंटीमीटरचे सीड खातो बरोबर आता दुसरा फिंच आहे त्याची चोच काय जरा मोठी आहे बरोबर म्हणून तो काय करतो 2 सेंटीमीटरचे सीड्स खातो पण काय होतं 2 सेंटीमीटरचे सीड खातो म्हणजे 1 सेंटीमीटरचे खाऊ शकतो का खाऊ शकतो बरोबर खाऊ शकतो म्हणून काय झालं कॉम्पिटिशन झालं या दोघांमध्ये बरोबर बघा हा कॉम्पिटिशन म्हणजेच काय आता स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ओव्हर प्रोडक्शनचा विचार आपण नाही केला स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स झाल्यानंतर काय केलं हा 1 नंबरचा फिंच काय झाला त्याला कमी पडायला लागला खायला बरोबर सो व्हॉट हॅपन इट चेंज्ड हिज ओन फूड मटेरियल म्हणून सीड खायच्या ऐवजी त्याला काय केलं फळं खायला सुरुवात केली काय फळं टोकरायला सुरुवात केली किंवा दुसरी कंडिशन आपण त्याला काय करूया झाडाच्या बिया खाण्याच्या ऐवजी गवताच्या बिया खायला सुरुवात केली याची चूक छोटी आहे गवताच्या बिया छोट्या असतात सो ही शिफ्टेड टू ईट द लेस दॅट 1 सेंटीमीटर साइज सीड्स 1 सेंटीमीटर पेक्षा कमी सेंटीमीटरचे सीड्स खायला सुरुवात केली आता दुसरी गोष्ट व्हाय this is able to or this large finch is able to eat smaller seeds पण न्यूट्रिशन त्याच्यात कमी आहे लार्ज सीड खाण्यापेक्षा छोटे सीड खाण्याला वेळ जातो म्हणून तो छोटे सीड्स खात नाही बरोबर 1 सेंटीमीटरचे ठीक आहे खातो पण 1 सेंटीमीटर पेक्षा कमी खाईल का तो नाही खाणार कारण ह्याला काय असं आपण जर गवताच्या बिया एक खायला गेलो आपण शेंगदाणे जसं खातो तसं चालेल का नाही चालणार आपल्याला किती वेळ लागेल त्याच्यासाठी आपण खात नाही मग आपण काय करतो मोठं काहीतरी करून तयार करून खातो लक्षात ठेवायचं असं हे कॉम्पिटिशन काय झालं की 2 स्पीसीज वेगळ्या पण अगोदर 1 सेंटीमीटर सीड खाणारी जी स्पीसीज होती त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर होते ते आता राहिले का नाही ही हॅज accumulated variations त्याच्यामध्ये काय झाले व्हेरिएशन and the another variation came that is accumulated favorable characters accumulated and then this species is completely different from the previous one so origin of species has occurred here in this case that is called as a character displacement बघा character displacement त्याला काय म्हणायचं character displacement साध्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात character displacement character is displaced from one place to the other or one size to the other size त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट झाली तर अशा प्रकारचे डिस्प्लेसमेंट आपल्याला झालेल्या बघायला मिळतं सो इट इज अ गुड एक्झाम्पल गिवन बाय द डार्विन ऑफ दिस फिंचचं एक्झाम्पल म्हणून त्याला सुरुवातीला लक्षात घेतलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये तो ज्यावेळेस गेला तिथं कुठं गेला पण सायलेंट वरती त्याला काही ठराविक अशाच प्रकारचे फिंचेस बघायला मिळाले पण ज्यावेळेस 5 वर्षानंतर बघितलं तर खूप वेगळ्या प्रकारचे फिंचेस त्याला बघायला मिळाले वाय
अँड दे वर फीडिंग ऑन डिफरंट काइंड्स ऑफ द सोर्सेस. मग काहींनी काय केलं, सीड खायच्या ऐवजी फ्रुट्स खायला सुरुवात केली, काहींनी इन्सेक्ट खायला सुरुवात केली, काही फिंचेस होते फक्त इन्सेक्ट खायचे, पण काही काय करणार झाडावरचे इन्सेक्ट खायचे आणि काही सॉइल मधले इन्सेक्ट खायचे. असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज त्याच्यामध्ये तयार झाले. बरोबर. आता आपल्या सुद्धा तसंच असतं. भरपूर कोणी भाकरी खातं, कोणी चपाती खातं, कोणी पिझ्झा बर्गर खातं. आता पिझ्झा बर्गर खाणाऱ्याला चपाती आवडते का? नाही आवडत, नको म्हणतात, कारण त्यांना ते लो क्वालिटीचं वाटतं, फिलिंग बघा काय असतं कुणाचं. पण चपाती खाणारा काय म्हणतो, हे पिझ्झा बर्गर मध्ये काय येतं, कारण त्याला परवडत. विचार वेगळ्या पद्धतीनं आपल्याला, म्हणून रिसोर्स आयसोलेशन. मग कदाचित असं होईल की हे सेपरेटच होऊन जाईल. इट विल टेक टू मच टाइम. 5 वर्षाचा टाइम असा काही नव्हता, पण भरपूर काळ होता त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यांच्या कितीतरी जनरेशन गेल्या होत्या 5 वर्षांमध्ये त्या फिंचच्या, म्हणून त्यांना ते ऑब्झर्वेशन लक्षात आले आणि अशा पद्धतीनं ओरिजिन ऑफ स्पीसीज झाली की आपल्याला बघायला मिळतं. ओके. सो व्हॉट इज द एव्हिडन्स फॉर दिस डार्विन्स थिंकिंग. बघितलं आता आपण ओव्हर प्रोडक्शन आहे, त्याच्यानंतर कुठलं आहे, चार्ल्स डार्विनचे जे 5 पॉस्ट्युलेट लक्षात ठेवायचे. ओव्हर प्रोडक्शन आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे, व्हॅरिएशन्स आहे, नॅचरल सिलेक्शन आहे आणि त्याच्यानंतर ओरिजिन ऑफ स्पीसीज. या 5 पॉइंटवरती आपल्याला डार्विनची थिअरी महत्त्वाची असलेली बघायला मिळते. देयर आर एव्हिडन्सेस, व्हॉट वी कॅन से एव्हिडन्सेस फॉर दिस डार्विन्स थिअरी. 2-3 एव्हिडन्सेस आपण बघणार आहोत. एव्हिडन्सेस. पहिला एव्हिडन्स आपल्याला जिराफचा बघायचा. काय बघायचा? जिराफ. ठीक आहे. जिराफ मध्ये काय होतं, साधं सिंपल आपल्याला लक्षात येतं की जिराफ हा उंच मानेचा प्राणी. मी त्याला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो. बघा, मी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजून सांगता येईल. ठीक आहे. गवत होतं भरपूर आणि हा जिराफ जो होता तो छोटी मान होती त्याची. हसू नका, नको. ठीक आहे. मी फक्त मानेची साईज काढतो, कारण ते कोणाला वेळ लागला, मला पटकन समजून सांगा. ठीक आहे. एवढीच मानेची साईज. किती? फॉर एक्झाम्पल आपल्या मानेमध्ये किती मणके असतात? 7. ठीक आहे. 7 सेंटीमीटर आहे असं म्हणून. ठीक आहे. 7 सेंटीमीटर. म्हणून ते काय करू शकत होते? दे वर इटिंग द leaves which are present at the low height. But there was competition. As a competition. This leaves present at the lower height, what we can say, becoming scarce and scarce. म्हणजे कमी होत चाललं, म्हणजे त्याची कमतरता भासायला लागली. म्हणून काय झालं? दे शिफ्टेड टू फीड ऑन हायर साइड. बघा, त्यांनी काय केलं? शिफ्टेड टू फीड ऑन द लीव्स प्रेझेंट ॲट द हाईट, सम मोर हाईट. सो दे हॅव टू एक्सटेंड. म्हणून काय करायला लागलं? एक्सटेंशन ऑफ नेक occurs. And this extension led to the increase in neck size, neck length. काय झालं? बघा, साधं सिंपल इकडे लक्षात घ्यायचं. काय सुरुवातीला काय होतं? खालचे छोट्या झुडपांची पानं खात असं म्हणतो. जसं शेळी वगैरे खाते ना, शेळीच्या आकाराची मान होती. आणि त्याच्यानंतर काय झालं? त्यांना ते कमी पडायला लागलं, कॉम्पिटिशन झाल्यामुळे. म्हणून काय करायला लागले? ते वरची झाडाची पानं, हायर कॅनॉपी, झाडाचा डहाळी असं म्हणतो आपण. ठीक आहे. त्या डाळीमध्ये खायला लागले. मग काय झालं? एक दिवस असा आला की ते सुद्धा कमी पडायला लागले. म्हणून त्यांनी पुन्हा मान उंच करायला सुरुवात केली. आणि असं करत काय इन्क्रीज इन द नेक लेंथ, नेकची लेंथ वाढायला लागली. सो लॉंग नेकेड काय म्हणतात?
लॉंग नेकेड जिराफ तयार झालेली बघायला मिळतात. लॉंग नेकेड जिराफ तयार झालेली बघायला मिळतात आणि म्हणून जिराफ काय करतात आता उंच झाडाची पानं खातात आणि सो देयर इज नो कॉम्पिटिशन. आता कॉम्पिटिशन आहे का त्यांना? नाही. ते खालचे पण खातात आणि वरचे पण खातात. म्हणून अशी काय झाली एक कॅरेक्टर डेव्हलप होत गेलं आणि लॉंग नेकचं कॅरेक्टर त्यांच्यामध्ये अप्लाय झालं आणि सो जिराफ हॅज बिकम ॲज अ न्यू स्पीसीज. त्यांचे जे दुसरे भाऊबंद होते त्यांनी खालचे खायला सुरुवात केली. अजून त्यांच्या माना छोट्याच आहेत तर आपण झेब्रा असं म्हणूया थोडक्यात. त्यांचे वेगळे कॅरेक्टर त्यांच्यामध्ये अॅक्युमुलेट झाले आणि स्पीसीज वेगळ्या झाल्या. जिराफचं एक्झाम्पल आपल्याला एक लक्षात येईल. So change in the neck in the giraffe is the good example of this evolution or organic evolution we can say. Another, black peppered moth. Black peppered moth. It is another example. It's a good example. काय झालं? साधं सिंपल आपण एक्झाम्पल जर बघायचं झालं तर एक छोटे छोटे एक्झाम्पल आपल्याला लक्षात येईल. सुरुवातीला काय होतं? ह्या ब्लॅक पेपर्ड मॉथ काय होता? व्हाईट कलरचा. काय होता? व्हाईट कलरचा. आणि व्हाईट कलरचा किंवा व्हॉट वी कॅन से लाईट कलर. लाईट कलर. व्हाईट कलर म्हणण्यापेक्षा लाईट कलर. आणि therefore it was able to hide easily on the light surfaces. लाईट सरफेस वरती तो हाईड होतो. hides on light surfaces. बरोबर? लाईट सरफेस वरती हाईड. पहिली कंडिशन. Then what happened? There is a change in surface environment condition because of the industrial evolution. इंडस्ट्रीमुळे काय झालं की जे लाईट सरफेसेस होते ते डार्क झाले बिकॉज ऑफ स्मोक. स्मोकमुळे काय झालं? डार्क सरफेसेस तयार झाले. ही आपल्याला इंडस्ट्रियल इव्होल्यूशन इंडस्ट्रियल सिलेक्शन किंवा इंडस्ट्रियल इव्होल्यूशन असंही म्हटलं जातं बऱ्याच वेळा. ठीक आहे. आर्टिफिशियल सिलेक्शन काय झालं? डार्क सरफेस तयार झाले. सरफेसेस तयार झाले. अँड सो दिस लाईट कलर्ड मॉथ कुड नॉट हाईड देमसेल्व्स कारण ते पॉइंट आउट व्हायला लागले. डार्क सरफेस वरती लाईट कलरचा मॉथ असला तर काय लगेच दिसतो. म्हणून अॅनिमल येणार, बर्ड्स येणार आणि त्यांना खाऊन टाकणार. पण डार्क कलरचा मॉथ काय झाला? हाईड व्हायला लागला. बघा दुसरा कलर सुद्धा. म्हणून काय झाला? याच्यामध्ये कलर सिलेक्शन झालं. कलर सिलेक्शन काय? डार्क कलर्ड मॉथ. डार्क कलर्ड मॉथ तयार झाला. बरोबर? बघा साधं सिंपल काय की लाईट सरफेस होता अगोदर एन्व्हायरमेंटच्या कुठलाही झाडाचा सरफेस म्हणा काय तो काय होता? लाईट कलरचा होता. तो लाईट कलरच्या ह्याच्यावरती हे लाईट कलरचे मॉथ बसत होते. ह्या हाईड होत होते. पक्ष्यांना दिसत नव्हते म्हणून पक्षी खाऊ शकत नव्हते. बरोबर? आता दुसरी गोष्ट काय झालं? सरफेसच बदलला. कशामुळे बदलला? धुरामुळे बदलला. डार्क झाला. डार्क झाल्यामुळे काय झालं? लाईट कलरचे मॉथ त्याच्यावरती बसले. मॉथ म्हणजे बटरफ्लाय सारखा बसणारा एक छोटासा प्राणी. बरोबर? मॉथ त्याच्यावरती बसला किंवा लाईटच्या कडे वगैरे येतात बघा छोटे छोटे बटरफ्लाय सारखे ते मॉथ असतात. ठीक आहे. तर ते बसले की दिसायला लागले. इमिडिएटली बर्ड येणार खाऊन टाकणार. पण त्याच्यामध्ये कलरचं व्हॅरिएशन येत होतं. कलरचं व्हॅरिएशन असं आलं की ब्लॅक कलर तयार झाला, डार्क कलर तयार झाला. डार्क कलरचा मॉथ डार्क कलरच्या सरफेसवरती बसला की बर्डला दिसत नव्हता म्हणून बर्ड खाऊ शकत नव्हता. पण लाईट कलरचे सगळे नष्ट झाले. डार्क कलरचेच फक्त सर्वाइव्ह झाले. बरोबर? म्हणून काय म्हटलं? याला ब्लॅक पेपर्ड मॉथ इज सिलेक्टेड मॉथ. काय झालं? सिलेक्टेड. तर अशा प्रकारचं हे दुसरं एक्झाम्पल आपल्याला लक्षात. सो डार्क कलर्ड मॉथ्स आर सिलेक्टेड, नॅचरली सिलेक्टेड. क्लिअर? अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात. हे ब्लॅक पेपर्ड मॉथचं एक्झाम्पल. इट इज अ गुड एव्हिडन्स फॉर द डार्विनियन सिलेक्शन थिंग. ओके. तिसरं एक्झाम्पल DDT resistant mosquito. DDT resistant mosquitoes. मध्ये एक पिक्चर व्हायरल झाले. तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही मला माहिती. ते गुड नाईटचे एक ॲपॅरेटस असं ठेवलेलं असतं आणि त्याच्यावरती एक मॉस्किटो बसलेलं असतं.
बघितलं, ऐकलं की बघितलं, कुणी बघितलं, तू बघितलं, ठीक आहे, चांगली गोष्ट. त्याच्याकडून पुन्हा दाखव, सगळ्यांना, त्या दोघांना दाखव. तो मुद्दा म्हणून दाखवायचा काय, गुड नाईटचं लिक्विड असतं ना, त्याचं ते ॲपरेटस आहे, काय ते स्विच आहे, आणि ते बर्न करायला ठेवलेलं आहे, त्याच्यावरती जाऊन हॉस्पिटल बसलाय, मस्त बसला. याचा अर्थ काय, आणि तिथं खाली लिहिलं होतं, आपली इम्युनिटी इतनी बढ़ावं कोरोना को करणे पाय, मॉस्किटो सारखा इम्युनिटी एवढी वाढवा की कोरोनानं काहीच केलं नाही पाहिजे आपण, असं त्याचा वेगळा संदेश दिला होता. पण त्याच्यात वेगळा संदेश आहे ऍक्च्युली. तो रियालिटी काय, मॉस्किटो बिकम रेजिस्टंट टू द डीडीटी. डीडीटी इज अ पॉइझन ऑफ अ मॉस्किटो. काय डीडीटी काय, मॉस्किटोचं पॉइझन. हे सगळे जे असतात ना, गुड नाईट आहे किंवा ते काय छोट्या छोट्या पाईल्स असतात, हे सगळे भरपूर येतात त्याच्यामध्ये. मला जेवढं आठवतं तेवढं सांगतात. मग त्याच्यामध्ये काय की हे सगळे केमिकल्स, त्याच्यात महत्वाचं केमिकल कुठलं आहे, डीडीटी आहे. डीडीटी इज अ पॉइझन ऑफ अ मॉस्किटो, आणि सगळे मॉस्किटो मरतात. पण काय झालंय, सम ऑफ द मॉस्किटो डू नॉट रिस्पॉन्ड टू दिस डीडीटी. डीडीटीनं काहीच होत नाही. काय होतंय, काहीच होत नाही. डीडीटी कांट किल दिस मॉस्किटो. सो व्हॉट हॅपन, फॉर एक्झाम्पल 100 मॉस्किटो आहेत, त्याच्यातले डीडीटी 90 मेले आणि 10 शिल्लक आहे. ते डीडीटी रेजिस्टंट आहे, बरोबर. सो डीडीटी रेजिस्टंट मॉस्किटो सर्वाइव्ड. डीडीटी रेजिस्टंट मॉस्किटो काय झाले, सर्वाइव्ड. क्लियर. अशा पद्धतीनं सो सिलेक्टेड मॉस्किटोज और सो रेजिस्टंट मॉस्किटोज आर स्ट्रॉंग and therefore they are not responding, or they are not affected by this DDT. So it is a selection. तर आपण आर्टिफिशियल सिलेक्शन म्हणा, पण सिलेक्शन आहे. आता सुद्धा बघा, साधं जे कोरोनामध्ये गेले, दोज वर नॉट फिट. आता असं बोलू नये, नाहीतर पुन्हा माझ्यावर काय म्हणायचं, पण सायंटिफिक मी सांगतो कशा का, तर ते फिट नाही गेले, आणि काही लोकांना काही झालंच नाही, त्यांनी ट्रीटमेंट घेतली नाही, काही नाही, काही नाही. झाला कोरोना, नाही झाला. तुम्हाला झाला, नाही झाला. का नाही झाला, यू आर स्ट्रॉंग. तुम्ही सगळे स्ट्रॉंग आहात. स्ट्रॉंगेस्ट विल सर्वाइव्ह, बरोबर. यू आर सिलेक्टेड बाय द नेचर. रिमेंबर, यू आर सिलेक्टेड बाय द नेचर बिकॉज ऑफ युअर फिटेस्ट कॅरेक्टर. तुमच्याकडे फिट कॅरेक्टर आहे, स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, म्हणून तुम्ही सर्वाइव्ह. ठीक आहे. सो वन ऑफ द एक्झाम्पल इज डीडीटी रेजिस्टंट मॉस्किटोज किंवा अँटीबायोटिक रेजिस्टंट मॉस्किटो. अँटीबायोटिक रेजिस्टंट बॅक्टेरिया आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं, पेनिसिलिन सगळ्यात जास्त वापरलं जायचं. पेनिसिलिन. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये पेनिसिलिन वॉज अ रिव्होल्युशनरी मेडिसिन. कोणालाही, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होतो. आम्ही लहान असताना आम्हाला काय झालं की पेनिसिलिन द्यायचे डॉक्टर. काही डॉक्टर आहे की पेनिसिलिन डॉक्टर असं म्हणायचं, त्यांनी काही झालं तरी पेनिसिलिन द्यायचे. आणि म्हणून जगायचं. पेनिसिलिनचं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक सगळ्या बॅक्टेरियासाठी चालायचं. पण राईट नाउ मेनी बॅक्टेरिया बिकेम रेजिस्टंट टू द पेनिसिलिन. पेनिसिलिनचा काही फरक पडतो, म्हणून नवीन औषधं काढली. ठीक आहे. सो लाईक these are the many different evidences, but there are many drawbacks of this Darwinian theory as well that we will discuss in the next lecture. आपण त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये त्या गोष्टीला डिस्कस करूया. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डार्विनिझम. ओके, क्लियर.